आज कसं काय जेवण आपलं? एकच नंबर आहे बरं का. इथं आहे आमच्या आत्याबाईंनी केलेली घरची शेवभाजी, इथं आहे जिरा राईस, इथं श्रीखंड, इथं शेंगदाण्याची चटणी, इथं लिंबू आणि कांदा. आमचं जेवण एकच नंबर आहे बरं. युट्यूब फॅमिली खायला या बरं. नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जेवण कसं झालं ते नक्कीच सांगा. हो हो, हे बघा मी आता खाऊन दाखवते. हा एकच नंबर. एकच नंबर. आधी कस काय? खूपच छान झालेलं आहे. खूप छान आहे ना. हो. हा आणि आपल्या घराची फरशी बघून लोक म्हणते कशी बाई घराची फरशी, पण काय करता, गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंत आली तर माजू नाही. जसे आहे तसं आहे. खरंय का नाही? लाजायचं नसतं. कारण काय ना, कारण गरिबी किती जरी असली ना तर कधीच लाजायचं नसतं. गरिबीला कधी हसायचं पण नसतं. खरंय का नाही? पोटाला तर पोटभर खातात ना, ते बी एक नंबर जेवण करून खातात नाही का? याच्यातच समाधान आहे का नाही? झोपडी जरी असली ना, फक्त सुखाचं अन्न पाहिजे. खरंय का नाही आधी? हो. हा बिस्लरीची बॉटल घेतली काय? नाही, ते घरतच भरून ठेवलं होतं फ्रीज मध्ये. हो. गार पाणी प्यायला. आणि हे श्रीखंड आहे ना. हो. बघ किती स्पेशल जेवण बनवलंय आज. शेवभाजी तर एकच नंबर आहे बघा. एक नंबर शेवभाजी, जिरा राईस. हे बघा इकडं आमच्या पिंकूबाईनं जेवायला घेतलंय. श्रीखंड नाही घेतलं का ताटात? जागाच नाही तर घ्यायचं कुठून? आदित्याला दे श्रीखंड. आमचा हा पाहुणा आहे ना, लई खादड खाऊ आहे बरं. तो नुसता चांगलं चांगलंच खायला मागतो. आणि तिकडं चपात्या पण आहे आणि शेंगदाण्याची चटणी. असं आपलं असं खूपच छान जेवण आहे. या मग सर्वजण युट्यूब फॅमिली जेवायला नक्की.